शानदार मेरी. स्त्री म्हणून विचारल्या गेलेल्या अनेक नकारात्मक प्रश्नांना स्वतःच्या कर्तृत्वाने आणि भरीव कामगिरीने बॉक्सिंगच्या रिंगमधूनच उत्तर देणाऱ्या मेरी कोमची कहाणी. बॉक्सिंग ही फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे असे मानणाऱ्या समाजाला आय विल शो देम समडे म्हणत स्वतःला आणि एकूणच महिला म्हणून खेळ विश्वात आणि समाजात प्रूव्ह करून दाखवणारी मेरी. अनेक अनास्था, उपहास, अवहेलना तसेच नैराश्य अशा असुरांवर तिने विजय मिळवला. नवरात्रातील आजची दुर्गा देवी कात्यायनीच्या असलेल्या गुणांचे प्रतिकार, असुर विनाशिनी याचे प्रतिनिधित्व आजच्या युगातील आपली दुर्गा मेरी कोम करत आहे. एका भूमिहीन शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या मेरी कोम यांचे बालपण अत्यंत कष्टात आणि संघर्षात गेले. 1998 मध्ये मणिपुरी बॉक्सर डिंगो सिंग यांच्या यशाच्या प्रेरणा घेऊन मेरीने कुटुंबाचा सुरुवातीचा विरोध पत्करून गुप्तपणे बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिच्या गावातील धुळीच्या रस्त्यांपासून ते आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगच्या प्रतिष्ठित रिंग पर्यंत तिचा प्रवास विलक्षण कामगिरीने भरलेला होता. विक्रमी 6 वेळा AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन, ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती, 2012 आणि आशियाई व राष्ट्रकुल खेळांमध्ये सुवर्ण पदक विजेती. मेरी कोमची पुरस्कारांची यादी जेवढी मोठी आहे तेवढीच प्रेरणादायी आहे. तिच्या प्रत्येक पदक, प्रत्येक विजेतेपद हे तिच्या अविचल एकाग्रतेचे आणि अथक परिश्रमाचे प्रतीक आहे. तिने एकदा म्हटले होते, तुम्ही एक स्त्री असल्यामुळे कमजोर आहात असे कोणालाही तुम्हाला सांगू देऊ नका. आई झाल्यानंतर मेरीने बॉक्सिंग रिंग मध्ये यशस्वीपणे पुनरागमन केले. आई पण हे करिअर मध्ये अडथळा नसतो हे तिने सिद्ध करून दाखवले आणि अनेक जुन्या रूढीवादी विचारांना छेद दिला. मेरी कोम केवळ एक खेळाडू नसून भारतातील महिला सक्षमीकरणाचे आणि आशेचे एक शक्तिशाली प्रतीक मानल्या जातात. बॉक्सिंगच्या रिंगच्या पलीकडे जाऊन त्यांचे आत्मचरित्र अनब्रेकेबल, त्यांच्या जीवनावरील चित्रपट मेरी कोम आणि राज्यसभा खासदार म्हणून त्यांची भूमिका यातूनही त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. मेरी कोमची अतूट इच्छाशक्ती आणि अथक परिश्रम हे सिद्ध करतात की आवड आणि जिद्द असेल तर गरिबी आणि सामाजिक रूढींसारख्या कोणत्याही अडथळ्यांवरती मात करून यश मिळवता येते. आपल्या या आजच्या दुर्गेला, मेरी कोमला माइंडफुल मंत्रास कडून शतशः नमन.